नमस्कार, मी अनुष्का शिकतोडे आणि मागच्या वर्षीसुद्धा संकल्प प्रतिष्ठान इथे मला संधी मिळाली होती ॲज अ गेस्ट सिंगर म्हणून यायची. पण एक कुठेतरी अशी खंत वाटत होती की एकच दिवसाचा परफॉर्मन्स मिळाला आहे. कारण जेव्हा मी इकडे परफॉर्म केलं, ऑडियन्स बघायला मिळाली आणि ऑडियन्स इतकी कमाल आहे की मला खरंच असं इच्छा होती मागच्या वर्षापासून की आमिर दादांनी मला इकडे 9 दिवसासाठी बुक करावं आणि नेमकं यावर्षी दादांनी बुक केलं आहे. आणि खरं सांगू तर 4 महिन्या आधीपासूनच बुकिंग झालेलं आहे. म्हणजे जेव्हा त्या साईडनी जेव्हा ऑर्गनायझर्सच्या साईडनी एवढ्या ॲडव्हान्समध्ये तयारी केली जाते की बुकिंगसुद्धा 4 महिने ॲडव्हान्स झालेली आहे. तर यू कॅन इमॅजिन की आम्ही प्रेपरेशन काय जोराने केलेली आहे. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत परत संकल्प प्रतिष्ठानचा दांडिया ह्यावर्षी गाजवण्यासाठी. आणि आय एम शुअर की ऑडियन्सला ही तेवढीच मजा येणार आहे जेवढी आम्हाला इथे परफॉर्म करताना येते. नमस्कार, मी अबोली गिरे. मला असं नेहमी वाटायचं की मराठी दांडिया करायचा आहे तर म्हणजे ठाण्यात करावा. कारण ठाणे हे असं हब आहे की तिथे मराठी, हिंदी, गुजराती दणक्यात होतो. अगदी नवरात्री आणि हे नेहमी मी बघते मीडियावर. मागच्या वर्षी मी कंप्लीट गुजराती गरबा केलेला US ला. बट यावर्षी जो योग आला, पहिल्यांदा मी दहीहंडी मध्ये केलेली आणि फॉर्च्युनेटली मला इथे नवरात्री मिळाली. माझी इच्छा पूर्ण झाली. आमिर दादाचा बँड आहे म्हटल्यावर बघायलाच नको, म्हणजे सोने पे सुहागा. कारण रवींद्र सर आणि आमिर दादा हे कॉम्बिनेशन म्हटलं तर डोळे मिटून मी हो बोलले जसं मला विचारलं. सो मी खूप एक्सायटेड आहे. इतकं छान एक्सपोजर आहे इथे, मीडिया एक्सपोजर आहे, ऑडियन्सचं एक्सपोजर आहे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन इथे मला आमंत्रित केल्याबद्दल.